औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाला नव्यानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या याचिकांवरची सुनावणी पूर्ण झालेली असून राज्य सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती द्यायची की नाही त्याबाबतचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवलेला निकाल आज जाहीर होणार आहे। 4 ऑक्टोबर 2023 रोजी यावर सुनावणी पूर्ण करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता। याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊ। अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, एकीकडे निवडणुका आहेत आणि दुसरीकडे आज येणारा हा महत्त्वपूर्ण निकाल, काय नेमकं घडू शकतं? अतिशय महत्त्वाचा निकाल आहे दीपक, कारण की एकीकडे औरंगाबाद उस्मानाबाद या महसूल क्षेत्राशी संबंधित केवळ शहरांची नावं बदलली जातील, बाकी काही बदललं जाणार नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं। तर दुसरीकडे आता अहमदनगरचं नावही लवकरच अहिल्यानगर केलं जाईल असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली। त्यामुळे शहरांच्या नामांतराचा मुद्दा हा या लोकसभेत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही अतिशय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज हायकोर्ट या संदर्भात काय निकाल देतं हे पाहावं लागेल। औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला विरोध करत स्थानिकांनी हायकोर्टाच्या याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यावर ऑक्टोबरमध्ये सुनावणी पूर्ण झाली होती आणि हायकोर्टाला आपला निकाल राखून ठेवलेला आहे। तो निकाल आज जाहीर होतोय, तो काय निकाल लागतो हे पाहावं लागेल। अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।